हरे कृष्णा फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत टेम्पररी आयनिंग. टेम्पररी आयनिंगसाठी आपण हेअर वॉश आधी करून घ्यायचं आहे. हेअर वॉशसाठी आपण शॅम्पू घेतला आहे, त्याला पाण्यामध्ये घोळून मग आपण लावणार आहोत. पाण्यामध्ये शॅम्पूचं पाणी करूनच आपल्याला स्काल्पला लावायचं आहे, हेअरला लावायचं आहे, नाहीतर आपले हेअरफॉल होतो. ज्या पद्धतीने आम्ही शॅम्पू केला आहे अशा पद्धतीने तुम्ही शॅम्पू करायचा आहे. आता आपण हेअर मास्क लावणार आहोत. हेअर मास्क लावून त्याला 5 ते 7 मिनटं हेडमध्ये मसाज करणार आहोत. हेड मसाज करून आपल्याला मग हेअर वॉश करायचं आहे. हेअर मास्क लावणं खूप गरजेचं आहे. हेअर मास्क किंवा कंडिशनर तुम्ही लावू शकता. जर आपण नुसतं शॅम्पूने वॉश केलं तर आपले हेअरचे क्युटिकल ओपन होतात. मग आपण जर कंडिशनर वगैरे केलं नाही तर मग ते फ्रीझी, ड्राय, डॅमेज होऊन ब्रेक होतात हेअर. त्याच्यासाठी आपण स्काल्पमध्ये कंडिशनर करणे गरजेचं आहे. आता आपण टॉवेल ड्राय करून घेऊ. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर आपले 50 ते 60% ओले केस आहेत, त्यामध्ये आपण सिरम अप्लाय केला आहे. सिरम अप्लाय केल्यावर हेअर ड्राय दिसत नाही. आता आपण प्रॉपर ड्रायर करून घेणार आहोत. पूर्ण 100% आपल्याला हेअर ड्राय करायचे आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने आपण ड्राय केले होते. ड्राय आपण जास्त हीट नव्हती घेतली, मीडियम हीटवर ड्राय केले होते. आता आपण सेक्शन काढून घेऊ आणि टेम्परेचर 180 डिग्रीवर घेणार आहोत. हेअरमध्ये हायलाईट्स असल्यामुळे हेअरला आपण जास्त हीट नाही देणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीने तुम्हाला आयनिंग करायची आहे. आधी सीझरमध्ये पकडून म्हणजे बोटांची ग्रिप करून त्यामध्ये तुम्हाला सेक्शन होल्ड करायचं आहे आणि मग आयनिंगचे स्ट्रोक टाकायचे आहे. आता आपले हेअर जास्त हीट नाही द्यायचे म्हणून आपण 3 ते 4 स्ट्रोक टाकून घेतोय आणि आपले हेअर ऑलरेडी स्ट्रेटच आहे, जास्त काही फ्रीझी नाही. पण जसे हेअरची क्वालिटी असेल तसं तुम्हाला टेम्परेचर करायचं आहे आयनिंगचं आणि किती स्ट्रोक लागेल ते हेअरच्या क्वालिटीवर डिपेंड करतं. आता आपले हेअरची एकदम हेअरचं जे फायबर आहे ते एकदम असं पातळच आहे. हेअर आपला जास्त जाड नाही आहे. हेअर पातळ असल्यामुळे आपल्याला 2-3 स्ट्रोकमध्येच काम होऊन जात आहे आणि ते पण लो टेम्परेचरवर. जर तुमचे हेअर खूप हेवी वेवी असतील, खूप कर्ली असेल तर तुम्हाला टेम्परेचर पण जास्त घ्यावं लागेल आणि त्याचे स्ट्रोक पण जास्त घ्यावं लागेल. आपल्या हेअरमध्ये अशी सॉफ्ट शाईन दिसते. जर तुम्ही हेअर मास्क नाही लावला तर ती शाईन नाही दिसणार. आता आपण कानाकडची जेव्हा साईड करू आयनिंग तर कानाला होल्ड करायला लावायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला आयनिंग करायची, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. आणि जर तुमच्या केसांमध्ये हायलाईट्स असेल तर तिथे तुम्हाला कमी स्ट्रोक यूज करायचे आहे. आता जिथे आपले वर्जिन हेअर आहे आपण तिथे थोडे जास्त घेतले असं आपला आयनिंगचा रिझल्ट आला आहे. आता आपण हेअरमध्ये टिन्सिल्स बांधणार आहोत. हे नाईट फंक्शन, नवरात्र फंक्शनमध्ये छान वाटतात. आता त्याची ग्रिप करायची आहे. जे आपले 2 फिंगर आहे त्यामध्ये त्याला पकडून होल्ड करून थंबमध्ये त्याला होल्ड करायचं आहे आणि बॅक साईडने त्याच फिंगरचे टाकायचं आहे. मग मागून ओढून दोघं फिंगरमध्ये एकत्र करून मग ते थंबमध्ये पकडायचं आहे. आपल्याला एक प्रकारची गाठ तयार करायची आहे, ज्या पद्धतीने मी केली आहे. तर परत तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने करते आहे. अशा पद्धतीने तुम्ही गाठ तयार करायची आहे. 2 फिंगरमध्ये पकडून थंब आणि साईडची इंडेक्स फिंगर आहे ना तिच्यात पकडायचं आहे आणि हेअर एकाच जागेवरचे 2 किंवा 3 हेअर घ्यायचे आहे आणि त्याला केसात टाकून क्रॉस लाईनमध्ये ओढायचं, जसं आपण गाठ मारतो. आता तिथे आपल्याला अजून एक गाठ घ्यायची आहे, म्हणजे जे आपले ते जो थ्रेड आहे, टिन्सिल्स आहे ते हेअरमध्ये सेट होतील. तर त्याला प्रॉपर स्काल्पला टच होईल असं आपल्याला गाठ मारायची आहे. जर आपण वरच्यावरती जर ते पॅक केली तर मग ते कंगव्यामध्ये अटकतील आणि केस तुटून ते निघून जातील. तर आपल्याला प्रॉपर ते 8 ते 15 दिवस राहील अशा पद्धतीने आपल्याला स्काल्पला टच असं आपल्याला त्यांना पॅक करायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की ती स्काल्पपासून जिथून आपलं रूट आहे तिथे ते आपलं तिथपर्यंत आपण ते नेलं आहे, जी गाठ आहे ती. आणि गाठ पण त्याची खूप पातळ आहे, तर ते आपल्याला इझिली काहीच वाटणार नाही. हेअरला काही हेवी पण वाटणार नाही आणि आपल्याला स्काल्पमध्ये काही आहे असं जाणवणार पण नाही. तर ज्या पद्धतीने तुम्ही मी केलं आहे त्या पद्धतीने तुम्ही टिन्सिल्स बांधू शकतात. आता आपण माझ्या हेअरवर आपण टिन्सिल्स बांधतो आहे. माझी स्टुडंट मला टिन्सिल्स बांधून देते.
जर तुम्हाला गाठ मारताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कोणाची हेल्प घेऊ शकताय किंवा मग जो क्लायंट आहे त्याला सांगून तिथे बोट ठेवायला लावू शकता, म्हणजे तुमची थ्रेड जो आहे तो वरती येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही बांधायचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि आपण पूर्ण साईड असं कवर करणार आहे. जे आपले बॅक हेअर आहे आपल्याला पूर्ण हेअर कवर करायचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व हेअरमध्ये बांधायचे आहे आणि त्यांना पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्ही बांधायचं आहे. जास्त घाई करायची नाही, आरामात तुम्ही बांधायचे आहे. आणि हेअर उचलताना लक्षात ठेवायचं की आपल्याला एकच जागेवरचे 2 किंवा 3 हेअर घ्यायचे आणि हेअर छोटे जे हेअर असतात ना ते घ्यायचे, जास्त मजबूतवाले. चेक करून घ्यायचं त्यांना की पॅक आहे का नाही, लूज आहे, त्यांची कशी टेक्स्चर कसं आहे हेअरचं, तसे तुम्ही हेअर तिथले चॉईस करायचे आहे आणि त्याला अशा पद्धतीने पॅक करायचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना, अशा पद्धतीने तुम्ही पॅक करा आणि हे आपले एक साईडचे टिन्सिल्स झाले आहेत. नाईट फंक्शनमध्ये, गरबा नाईटमध्ये खूप छान दिसतील.